नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा तुझी साडी. तर कृष्णा म्हणते की झाक आहे ना माझी साडी एकदम. दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो, तुझ्या साडीची स्तुती नाही करते. आता पायात जोडवी घालायचीत ना, मग साडी थोडी वर कर. कृष्णा साडी थोडी वर करते. कृष्णाच्या पायात आधीपासूनची जोडवी असतात. दुष्यंत ती जोडवी काढून घेतो. कृष्णा खूपच खुश होते आणि दुष्यंतकडे एकटक पाहू लागते. तिच्या डोळ्यात दुष्यंत बद्दलचं प्रेम दिसत असतं. दुष्यंत तिच्या दोन्ही पायातली जोडवी काढतो, पण जोडवी काढत असताना कृष्णाच्या पायाला लागतं आणि ती आई ग असं ओरडते. तर दुष्यंत म्हणतो, लागलं का? सॉरी, माझी पहिलीच वेळ आहे ना, मला या कामाचा अनुभव नाहीये. तर कृष्णा म्हणते, ठीक आहे, काही नाही एवढं लागलं. दुष्यंत हा कृष्णाच्या पायामध्ये खूपच प्रेमाने जोडवी घालतो. त्यामुळे कृष्णा तर खूपच खुश होते आणि दुष्यंतकडे पाहून स्माईल करते. त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते. तर दुष्यंत सुद्धा कृष्णाकडे एकटक पाहू लागतो. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात. कृष्णाच्या डोळ्यात दुष्यंताबद्दल प्रेम दिसत असतं. तर दुष्यंतच्या डोळ्यात सुद्धा ही मुलगी किती चांगली आहे, किती सुंदर आहे असा विचार असतो. त्यानंतर दुष्यंत उठतो. त्याच्या हाताला थोडीशी माती धूळ लागलेली असते. कृष्णाला हे समजतं आणि कृष्णा त्याला हात पुसण्यासाठी आपल्या साडीचा पदर देते. दुष्यंत तिच्याकडे आश्चर्यानेच पाहतो. कृष्णा त्याला इशारा करून सांगते की तुमचे हात या साडीच्या पदराला पुसा. तर दुष्यंत म्हणतो, नाही ठीक आहे, काहीच फरक पडत नाही आणि दुष्यंत तिथून निघून जातो. कृष्णा आपल्या पायातील जोडव्यांकडे पाहते आणि तिला खूप आनंद होतो. ती खूप खुश होते आणि हसू लागते. दुष्यंतच्या प्रेमात ती पूर्णपणे वेडी झालेली असते. तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही वसुबारस साजरे करण्यासाठी आपल्या अंगणात येतात. अलकनंदा नावाची बाळजाबाईची गाय तिथे आलेली असते आणि आता कृष्णा आणि दुष्यंतने या गायीची पूजा करायची असते. मैनावती बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, आता हा मान सुद्धा कृष्णालाच मिळणार, कारण ती या घरची नवीन सुनबाई आहे ना, आणि तुमचा मान तिने पुन्हा एकदा हिरावून घेतलाय. हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं आणि बाळजाबाई सुद्धा खूपच चिडते. तर मैनावती म्हणते, मला तसं नव्हतं म्हणायचं. आता नवीन सुनबाई येणार ही आपल्या घरची रीतच आहे. सगळ्या रीती या नवीन सुनबाईनेच पाळायच्या असतात. तर कृष्णा म्हणते की काकीसाहेब, त्याची काहीच गरज नाहीये. रीत असते, पण आपल्या घरात सगळ्यात मोठ्या बाळजाबाई आहेत ना, आणि हा मान त्यांच्याकडेच राहू द्या. बाळजाबाई म्हणते, नग कृष्ण, ही रीत आहे आणि ही रीत पाळायलाच हवी. आपल्या घरात आपण सगळ्या रीती पाळतो. तूच आपल्या अलकनंदाची पूजा कर. अलकनंदा ह्या गाईचं नाव ऐकून कृष्णाला खूपच आनंद होतो. ती म्हणते की ती झाक नाव आहे या गाईचं आणि ती अलकनंदा या गायीची पूजा करू लागते. गायीची ती खूप प्रेमाने पूजा करते. दुष्यंत हे सगळं काही पाहत असतो आणि पूजा झाल्यानंतर कृष्ण या गायीला चारा भरू लागते. तर गाय चक्क चारा खाण्यासाठी नकार देते. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं की अलकनंदा गायीने चारा नाही खाल्ला. तर मैनावती लगेचच कृष्णाला टोमणं देते. नवीन सुनबाईंच्या हातून आपल्या अलकनंदेने चारा नाही खाल्ला म्हणजे हा तर अपशकुन झाला. अपशकुनचं नाव ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. जयकांत म्हणतो, खरं आहे, वहिनी साहेब नवीन आहेत ना, म्हणून गायीने चारा नाही खाल्ला आणि हा खूप मोठा अपशकुन झालाय. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. तर बाळजाबाई मैनावतीवर चिडूनच म्हणते, मैनावती, हे काय बोलायलीस तू? अपशकुन वगैरे काही नसतं आणि आता कृष्णा नवीन आहे ना, म्हणून अलकनंदाने चारा खाल्ला नसेल. त्यात असं का बोलायचं? पण तो तसं चुकीचंही बोलत नाहीये. हा अपशकुनच झालाय. आपल्या गावाकडे ह्याला अपशकुनच म्हणतात. तर मैनावती म्हणते, अशा अपशकुन करणाऱ्या सुनेला अपशकुनी म्हणतात, अपशकुनी. कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा दुःखी होते. तर बाळजाबाई म्हणते, तुला वाईट वाटलं का? नको वाईट वाटून घेऊ. मैनावती असंच बोलून गेली. गावातली पद्धत आहे असं बोलायची.
तर कृष्ण म्हणते, नाही बाळासाबाई, काकीसाहेब जे काही बोलले त्याचं वाईट नाही वाटलं मला. मला अलकनंदाचं दुःख कळलं ना, म्हणून मला वाईट वाटलं. तिला त्रास होतोय म्हणून तिने चारा नाही खाल्ला आणि ते मला समजलंय. थांबा, मी येते. असं म्हणून कृष्णा तिथून निघून जाते. दुष्यंत विचार करतो की आता ही बाया काय करणार आहे. तर कृष्णा मोबाईल वापरतच आपल्या अंगणात येते, तर तिला दिसतं की स्वाती गाय तिच्या गोट्यात नाहीये. हे पाहून तिला मोठा धक्काच बसतो आणि ती आई आई अशी हाक मारून सावित्रीला बोलवते. सावित्री बाहेर येऊन विचारते की काय झालं. तर पूजा सांगते की स्वाती तिच्या गोट्यात नाहीये. स्वाती अचानक कुठे गेली. आता दुष्काळात 13वा महिना. आता आपल्या घराण्याचं काय होईल, असं म्हणून सावित्री डोकं धरून बसते आणि ती खूपच घाबरलेली असते. तर दुसरीकडे आता ही कृष्णा कुठे गेली असं जयकांत म्हणतो आणि तिला सांगतो की काकीसाहेब, आता तुम्हीच अलकनंदाला चारा भरवा. बाळजाबाई खूपच खुश होते आणि गाईला चारा भरवू लागते. त्याच वेळेस कृष्णा तिथे येते आणि म्हणते, थांबा बाळजाबाई, तुम्ही नका चारा भरू, कारण आता अलकनंदा कोणाच्याही हातून चारा खाणार नाही. तिची तब्येत ठीक नाहीये, मी तिला दवा देते, तेव्हा ती चारा खाईल. तेव्हा मैनावती चिडूनच म्हणते, कसली दवा? तू काही डॉक्टरांची डॉक्टर आहेस का? तुला जनावरांचं काय कळतं? उगाच दवा वगैरे देत बसली. तुझ्या हातून तिने चारा नाही खाल्ला, तू अपशकुनी आहेस, त्यामुळे तिने असं केलंय. तर कृष्णा म्हणते, नाही काकीसाहेब, हा अपशकुन नाहीये. मला जनावरांच्या मनातलं कळतं. त्यांना काही त्रास आहे ते मला कळतं, म्हणूनच मी ही दवा घेऊन आली आणि ती अलकनंदा गायला दवा देते, औषध देते. अलकनंदा गाय हे औषध खाते आणि मग त्यानंतर कृष्णाच्या हातून चारा सुद्धा खाते. हे पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. दुष्यंत खूपच खुश होतो. तर बाळजाबाईचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. मैनावती चिडूनच म्हणते, आता हेच पाहायचं राहिलं. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. पहिल्यांदा तर कृष्णाच्या हातून गायीने चारा नव्हता खाल्ला, याचा अर्थ असा अपशकुनच झालाय. दुष्यंतला खूपच राग येतो आणि तो चिडूनच म्हणतो, काकी, हे सगळं तू काय बोलतीयस? तुला तरी कळतंय का? कोणत्या जमान्यात राहतेस तू? हे अपशकुन वगैरे काहीच नसतं, असं काहीच बोलू नको. तर मैनावती म्हणते, दुष्यंत, आम्ही गावात राहणारी माणसं आहोत. आम्ही अपशकुन वगैरे मानतो आणि कृष्णाच्या हातून अपशकुन झालंय. ही काय जनावरांची डॉक्टर आहे का? हिला काय समजतं? उगाच छानपणा करते. तर कृष्णा म्हणते, काकीसाहेब, मी जनावरांची डॉक्टर जरी नसले ना, तरी मी शेतकरी आहे, शेतकरी. आणि शेतकऱ्यांसाठी तिची जनावरं ही तिच्या मुलांसारखी असतात. जसं आईला आपल्या बाळाकडे बघून कळतं ना की त्याला काय त्रास आहे, तसंच मला जनावरांकडे पाहून कळतं की त्यांना काय त्रास आहे. मला अलकनंदाच्या डोळ्यात दिसलं की तिच्या पोटात दुखतंय, म्हणून ती चारा खात नाहीये. तिला मी औषध दिलं आणि मग ती बरी झाली आणि तिने चारा खाल्ला. आपण गाईच्या वासराच्या वाटेचं दूध घेतो आणि त्या वासराला उपाशी ठेवतो, पण शेतकरी असं कधीच करत नाही. शेतकरी सगळ्यात आधी वासराच्या हक्काचं दूध त्याला पिऊ देतो आणि मगच गायीकडून दूध घेतो, कारण गायीच्या दुधावर पहिला हक्क हा वासराचा असतो आणि मग आपला असतो. मैनावती चिडूनच म्हणते, तूच अक्कल शिकवायची बाकी राहिली होती. छान भाषण दिलं, पण अपशकुन हा अपशकुनच असतो. दुष्यंत आणि कृष्णाला हे काही पटत नाही, पण तेवढ्यात कृष्णाला स्वाती गायीचा आवाज येतो. स्वाती गाय चक्क एवढ्या लांबून दुसऱ्या गावावरून कृष्णाला भेटायला आलेली असते. स्वातीला पाहून कृष्णा तर खूपच खुश होते. तर बाळजाबाई, दुष्यंत यांना आश्चर्य वाटतं. कृष्णा स्वातीकडे पळत पळत जाते आणि विचारते, स्वाती, तू आलीस का? मला भेटायला आलीस का? खरंच तुझा माझ्यावर किती जीव आहे. दुष्यंतला हे सगळं पाहून खूप आश्चर्य वाटतं. तर मैनावती चिडूनच विचारते, आता ही स्वाती इथे कशाला आलीये? तर कृष्णा म्हणते, कशाला म्हणजे माझ्याकडून पुजून घ्यायला, माझ्या हातून वसुबारसच्या दिवशी चारा खायला.
कृष्णा खूप खुश झालेली असते आणि म्हणते, आता तरी तुम्हाला पटलंय ना? शेतकऱ्याचा आपल्या जनावरांवरती किती जीव असतो आणि जनावर सुद्धा आपल्या मालकाला किती जीव लावतं. दुष्यंत म्हणतो, मला पटलंय. मला या गावच्या चिकल्या मातीचा तिटकारा आहे. पण कृष्णासारखी शेतकरी आपल्या जनावरांवर, आपल्या शेतावर किती प्रेम करते आणि या प्रेमाचंच हे उदाहरण आहे. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघं एकमेकांची बाजू घेत आहेत हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर कृष्णा ही पुन्हा एकदा वसुबारसच्या निमित्ताने स्वातीची पूजा करते आणि तिला प्रेमाने चारा खाऊ घालते. इतक्यात तिला दुष्यंतचा विचार येतो आणि ती दुष्यंतकडे पाहते. त्याला इशारा करते. दुष्यंतला कृष्णाचा इशारा समजतो आणि दुष्यंत कृष्णाजवळ जातो. हे पाहून बाळजाबाईचा चांगला जळफळाट होतो. त्यांचा विश्वासच बसत नाही की दुष्यंत हा कृष्णाच्या इशाऱ्यावर वागतोय. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या जवळ येतात आणि स्वातीला एकत्र चारा खाऊ घालतात. स्वाती सुद्धा चारा खाते आणि कृष्णा दुष्यंत एकमेकांकडे प्रेमानेच पाहू लागतात. दोघेही खूप खुश असतात. तर बाळजाबाई मात्र खूपच चिडलेली असते आणि जयकांतला सुद्धा खूप राग आलेला असतो.